वीज वितरणाचे कर्मचारी म्हटले की फक्त वीज बिल भरणे नाही तर थेट विद्युत पुरवठा खंडित करणे, ग्राहकांना चुकीचे बिल देणे आणि कामाकरिता चक्रा मारणे असा सर्वसामान्यांचा अनुभव येतो। मात्र सध्या राज्यामध्ये 1 जून ते 6 जून पर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्याकडे असलेले विद्युत उपकरणे आणि विद्युत धक्क्यांपासून स्वतःचा कसा बचाव करायचा याकरिता विविध माध्यमातून त्यांना धडे दिल्या जात आहे असे म्हणायला हरकत नाही। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव येथे कार्यकारी अभियंता वीरेंद्र जसमतिया व त्यांच्या कर्मचारी सहकारी टीम माध्यमातून खामगाव शेगाव बस स्थानक, गर्दीचे ठिकाण, कार्यालय, शाळा, महाविद्यालय येथे जात जनजागृती करीत व तेथे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्वाच्या माध्यमातून सुरक्षा सप्ताह राबविला जात आहे। या निमित्ताने या विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या सविस्तर बाबींवर बातचीत केली आहे कार्यकारी अभियंता वीरेंद्र जसमतिया यांनी। वर्धापन दिनानिमित्त आमच्या महाविद्यालयाच्या एचओडी जो प्रोग्राम आखलेला आहे विद्युत सुरक्षाचा 1 ते 6 मध्ये, तर आम्ही पहिले लोकांनी जनजागृती केली आहे, पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत ठिकठिकाणी। त्यानंतर काल आम्ही सुरक्षेच्या बाबत सगळ्यांना माहिती दिली, ITIला जिथे क्लासेस चालू आहे तिथे, आणि इथे म्हणजे शून्य अपघात महाराष्ट्र हा आमचा संकल्प आहे। त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना त्याचे अवेअरनेस करत आहे। शेगाव उपविभागामध्ये सेल्फी पॉईंटसुद्धा केली आहे, त्यामध्ये सुरक्षेबाबत आपण एक इनोव्हेटिव्ह हे केलं आहे आणि इथे जे ग्राहक आहेत त्याचा लाभही घेत आहे आणि आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा मिळत आहे। शेगाव हे नेहमी काहीतरी एक नवीन तुमच्या मार्ग म्हणजे जे उपक्रम सुरू असतात, हे जी सुरक्षेचा दृष्टिकोन हा फक्त सप्ताहभर न करता कसं वर्षभर राहील याकरता तुमची काय कन्सेप्ट आहे? नाही, आम्ही नेहमी अपघात शून्य याच्यासाठी शेगाव अग्रगण्य आहे आणि प्रत्येक बाबतीमध्ये आमची टीम एक चांगला वर्क करते। आमच्या वरिष्ठांचे जे मार्गदर्शन मिळतो त्या अनुषंगाने आम्ही त्याचं वरून आलेल्या आदेशांचे योग्य पालन करतो आणि प्रथम राहण्याचा नेहमी प्रयत्न करतो। या उपक्रमात सहभागी झालेले स्थानिक नागरिक, विद्यार्थी, महिला यांनी देखील मोठ्या उत्साहाने या संकल्पनेत आपला सहभाग नोंदविला। ज्या विद्युत उपकरणाशिवाय आज आपलं जगणं अशक्य आहे त्याच्यापासून कसे सावध राहावे, दैनंदिन वापर कसा करावा याकरिता महावितरणाने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य व सर्वसामान्य नागरिक व विद्युत उपभोक्ता यांना अपघातापासून रोखण्यास मदत करेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। आणि मी इथे सध्या नॅशनल शाळेमध्ये आलेली आहे। आमच्या गावात खामगावमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह जो आहे तो राबवला जात आहे आणि त्याच इथे निबंध आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं। तर मी इथे निबंध स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते आणि मी माझा निबंध लिहिलेला आहे। मी इंग्लिशमध्ये लिहिला ॲक्च्युली इलेक्ट्रिकल सेफ्टी, कारण जे पण विद्युत काय म्हणतात आपण ॲप्लिकेशन सप्लाईज म्हणू शकतो, इलेक्ट्रिकल सप्लाईज जे पण आपण हाताळतो त्यासाठी आपल्याला काय गाईडलाईन्स, काय रूल्स, काय रेग्युलेशन्स फॉलो करायला पाहिजे ज्यामुळे जीवितहानी होऊ नये याबद्दल मी आपल्या इथे निबंध लिहिलेला आहे। घरी जर आपण पाहिलं तर जे पण डोमेस्टिक लेडीज वगैरे आहेत त्या काय करतात, ओले हात लावतात स्विचला, स्विच बोर्ड झाले, बटन झाले, त्यांना ओले हात लावू नये किंवा पाण्याजवळ स्विच बोर्ड्स आपले असू नये याची काळजी घेणे बाळगतात। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।